या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावता या बिना वरदंड मंडित करा या प्रेत पद्मासन या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीर दैवे सदा वंदिता सामां पासु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान बाबा महाराज की जय सद्गुरु वामन भाऊ महाराज की जय सद्गुरु भेंशे बाबा महाराज की जय सद्गुरु श्यामनाथ महाराज की जय पार्वती पते शिव हर 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 महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय हॅलो हॅलो आज या सोहळ्याचा असणारा बघता बघता चौथा दिवस सप्ताची एक जादू असते महाराज सप्ताह कधी सुरू होतो आणि कधी संपतो हे समजत नाही हे नामचिंतन आहे बघता बघता चौथा दिवस सांगतेकडे वाटचाल करतोय राजाधिराज परब्रह्म श्री रघुराज याची कथा आपण या ठिकाणी सादर करत आहोत चौथ्या दिवसाची सेवा प्रभू रामचंद्राच्या सद्गुरु भगवान बाबाच्या चरणी आपण अर्पण करत आहोत बरगच्च भरलेल्या दरबारात मुलांनी कथा गायला सुरुवात केली श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम स्वयं श्री श्री राम प्रभु ऐकती कुशल रामायण गा कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती सोये श्री राम प्रभु ऐकती सोये श्री
राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुमार दोघे एक वया सुहास्य वदन आहे. नाद ब्रह्माला लाजवणारे स्वर आहेत. एका हातात विना आणि एका हातात चिपळ्या आहेत. पिवळा पितांबर त्या बालकांनी परिधान केलाय. परब्रह्म राम कथा ऐकू लागले. सगळा समाज कथा ऐकू लागला. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित्र पित्याचे पुत्र सांगती चरित्र पित्याचे ज्योतीने तेजाची आरती कुशलव रामायण गा कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. सोये श्री राम प्रभू ऐकती क्या बात है. सोये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती राजसमुद्रात विवेश मुनीचे. अरे राजकुमार म्हणावं तर मुनीची मुनिपुत्र असल्यासारखे दिसतात. आणि ऋषीपुत्र म्हणावं तर राजकुमारालाही लाजवतील अशी मुलं दिसतात. कुणाची मुलं असतील हे? प्रश्न पडला सगळ्या समाजाला. प्रभू रामचंद्राला माहित नव्हतं महाराज ही आपलीच मुलं आहेत. लक्ष द्या इकडं. ज्यावेळेस मुलांनी कथा गायला सुरुवात केली ताडकन प्रभू रामचंद्र उठून उभा राहिले. सोडून आसन उठले राघव उठून कवळी ती आपुले शैशव. कडकडून प्रभू रामचंद्राने त्या बाळाला मिठी मारली. मुलांना माहित नव्हता आपला पिता आहे आणि पित्याला माहित नव्हतं आपली मुलं आहेत. पुत्र भेटीचा गडे महोत्सव पुत्र भेटीचा गडे महोत्सव परितो उभयानच माहिती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. सोये श्री राम प्रभू ऐकती सोये श्री राम प्रभू ऐकती कुशलव जय हो. रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. श्रीराम श्री हरि ओम. घोड असणारा प्रभूचा इतिहास आहे. ऐकावं ऐकावं वारंवार ऐकावं मरेपर्यंत ऐकावं असा गोड असणारा विषय आहे. शेवटच्या श्वासापर्यंत काल एवढ्या थाटामाटात आणि थोडं मॉनिटर आपण प्रभूचं लग्न सोहळा या ठिकाणी साजरा केला. अरे भाग्यवान आहेत ते श्रोते की ज्यांनी काल कार्यक्रमाला उपस्थित राहून अक्षता टाकल्या.
भाग्यवान तो श्रोता पुन्हा पुन्हा प्रभूची गोड कथा श्रवण करतोय. पावन असताना प्रभू श्रीरामाची ही गोड कथा, हा प्रभूचा इतिहास आपण श्रवण करताय. आनंदाने प्रभू रामचंद्राच्या अग्रस्थ आश्रमी जीवनाला सुरुवात झाली. पहा तुम्ही प्रारब्ध कसं असतंय. एक मूल नव्हतं, एक 4 झाले. बर 4 मुलं झाले, 4ची लग्न झाली. सीता ते राघवाशी, उर्मिला लक्ष्मणाशी, मांडवी ते भरताशी, श्रुतकीर्ती शत्रुघ्ना. 4 मुले, 4 मुली राजा दशरथाला. पहा खरं सांगू, एका बापाच्या दृष्टीनं लग्न होऊन गेलेली जी मुलगी आहे ना, सुनाच्या रूपानं आपल्या घरी आणखीन एक मुलगी येते. मग सासूनं मुलीला मुलगी समजावं आणि सासऱ्यानंही मुलीला मुलगी समजावं, घरातच गोड रामायण होईल का ना. पण सोपा विषय, आपली कुणाला तरी द्यायची आहे आणि कुणाची तरी आपल्या घरी आणायची. नुसत्या कथा ऐकून काय उपयोग आहे. रामायण घरात सादर करता येतं. काय ऐकावं पुन्हा 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 रामायण काय ऐकावं. 2% जरी रामायण रक्तात उतरलं तर वाद विवाद संपून जाईल आणि प्रेमानं घर नांदतील महाराज. अरे भावानी भावावर किती प्रेम करावं, सासून सुनेवर किती प्रेम करावं. नवे नवे सावत्र आईनं सुद्धा सावत्र मुलावर किती प्रेम करावं हे शिकवतं रामायण. रामायणाचा पाया म्हणजे त्याग. त्याग किती असावा हे रामायण शिकवतं. म्हणून रामायण ऐकावं. अतिशय आनंद आहे राजा दशरथाला. भरगच्च दरबार भरायचा. राजाची मुलं आहेत, बरोबर ना, दरबारात येऊन बसायचे. घरात जे संस्कार असतात ना ते बरोबर लेकरावर उमटतात. म्हणून घरातले संस्कार, घरातलं वातावरण लेकराच्या दृष्टीनं योग्य असावं. घरात ज्येष्ठांनी सगळ्यांनी एकामेकाला बोलताना व्यवस्थित बोलावं, गोड बोलावं. जरी राग आला तरी लेकरांना देखता प्रेमाची ऍक्टिंग करा. पती पत्नीनं कधी मुलांना देखता भांडू नका, शिवी देऊ नका. कारण मेंदू असा आहे, चांगलं घ्यायला नकारात्मक वागतो पण वाईट मात्र दणक्यातच झेरॉक्स उमटतो. समजा पती पत्नीचा वाद झाला, लेकरा देखता भांडू नका. लेकर शेळात गेल्यावर काय धिंगाणा घालायचा तो घाला, नियम आहे. दरबारात बसलेल्या प्रभू रामचंद्राचा मुखचंद्र पाहिला की राजा दशरथाला वाटायचा, रे वा, माझा राम आता बलाढ्य झाला, मोठा झाला. काय दिसतोय माझा राम. राजकारणाकडे लक्षच लागायचं नाही राजा दशरथाचं. एकटक प्रभू रामचंद्राचा मुखचंद्र निहाळायचे राजा दशरथ. कधीतरी वाटायचो या आसनावर आता माझ्या रामाने बसावं, असं बापाला कधीतरी वाटावं. हो, मनात राजाच्या विचार यायचा, ही राजगादी आता त्याच्या स्वाधीन करावी. जाऊ द्या. एके दिवशी राजा दशरथ सहज आरशासमोर उभे होते. आरशासमोर डोक्यावरचा मुकुट थोडा कल्लेला दिसला आणि काही केस पांढरे दिसले आणि कबूल केलं, अरे आपण तर म्हातारे झालो, आपण तर म्हातारे झालो. म्हातारा होत नसतं माणूस महाराज, म्हातार पण कबूल करावं लागतं. हा,
म्हाताऱ्याला म्हातारा म्हणल्यावर इतका राग येतो. ए म्हातारे, अरे तुझा बाप म्हातारा. म्हाताऱ्या माणसाला म्हातारा म्हणल्यावर लय राग येतो बरं का. आणि म्हाताऱ्याला जर डवचिलं तर ते त्याच्या तरुणपणातल्या कथा सांगतो म्हातार. हो, म्हाताऱ्याला म्हातारं पण कधी कबूलच नाही. आणि खरं आहे, 2 केस पांढरे दिसले. अरे आपण तर चक्क म्हातारे झालो. आता ही राजगादी स्वाधीन करावी. अष्टप्रधानाची बैठक घेतली राजा दशरथाने आणि सगळ्याला सांगितलं, रे मला असं वाटतं आता ही राजगादी रामाच्या स्वाधीन करावी. माझा राम लहानाचा मोठा झाला, लग्न झालं, ग्रस्त आश्रमी जीवन जगतोय. काय हरकत आहे आता राम राजा करायला? काय अडचण आहे? सगळ्या प्रधान मंडळीची इच्छा होती ना, अयोध्येतल्या लोकांना तर वाटायचं रामाचं राज्य यावं. बैठक झाली. एवढ्यात एक पाहुणा राजा दशरथाचा मेहुणा, सगळ्यात लाडकन जवळचं नातं. कोणतं? मेहुणा. अचानक युधाजित नावाच्या पाहुण्याचं आगमन झालं. राजाने आदरातिथ्य केलं आणि तो म्हटला, दाजी मला असं वाटतंय हो, जरा काही दिवस भरताला आणि शत्रुघ्नाला घेऊन जाऊ का? भरताचा युधाजित कोण होता? कोण होता? कळलं नाही ना आता? मामा होता. भाच्याला नेण्याकरता आला. एक कुठेही कुटील राजकारण झालं नाही, पण त्याला रंग दिला, पुढे जाणून बुजून भरताला लावलं. हो, न्यायला आलो भरताला, घेऊन जा, काही अडचण नाही. भरत आणि शत्रुघ्नाला घेऊन युधाजित नावाचा भरताचा मामा कैकाड नावाच्या देशाला निघून गेला. सध्याचा इराक, त्या काळचा कैकाड असा देश आहे. निघून गेला. इकडे हळूहळू हळूहळू राम राज्याचं वारं वाहू लागलं. प्रधानाची बैठक सफल झाली. रामाला राज्याभिषेक करायचा निर्णय निश्चित झाला. सगळ्या अयोध्या नगरीत हळूहळू बातमी पसरली, राम राज्य होणार आहे, राम राजा होणार आहे, आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे. आनंदाने अयोध्या नगरी नाचू लागली. आणि बघता बघता ही गोड बातमी अंतपुराच्या ठिकाणी गेली. अंतपुर म्हणजे महिला मंडळ, स्त्रियांपर्यंत बातमी पोहोचली. ज्यावेळेस पहिल्यांदा श्रुतकीर्ती उर्मिला यांच्या कानावर बातमी गेली ना, मांडवी धावतच आल्या सीतेकडं. हा, सीता किचन मध्ये होती. पूर्वीच्या काळी स्वयंपाकाच्या खोलीला काय म्हणायचो? स्वयंपाकघर. आता त्याचं रूपांतर कशात झालंय? किचन. नेहमी किचकिच, त्याचं नाव किचन. हा, त्या तिघी आल्या जानकीच्या बाजूनं. जानकी, खरंच असं वाटतं की आमच्यासारखं भाग्यवान या दुनियेत, या त्रिभुवनात कुणी नाही. हो का? खरं सांगू बाई, आता उद्या तू राणी होशील, रामाला राज्याभिषेक होईल. मग अशा राणी झालेल्या सीतेच्या आम्ही कोण आहेत? बहिणी आहेत. अशा राणी झालेल्या सीतेच्या आम्ही बहिणी आहोत, त्याचा आम्हाला स्वाभिमान वाटतो. नाचू लागल्या. आनंद सांगू किती सखे ग, 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 आनंद सांगू किती
पावन रामा संगे, पतित पावन रामा संगे, पतित पावन तू ही शुभांगे, पतित पावन तू ही शुभांगे, तिन्ही लोकी भरून राहू दे, तिन्ही लोकी भरून राहू दे, तुझ्या यशाची धुती आनंद सांगू किती सखे ग, 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 आनंद सांगू किती जानकी खरंच आम्हाला आनंद झाला. सीता लाजू लागली. हा पुढच्यानं किंमत दिली तर आपण ती मान्य करावी. वा 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 महाराज काय छान तबला वाजवला. पुढच्यानं नम्रतेनं म्हणलं पाहिजे हो ना गुरुची कृपा. मग मी म्हणजे असं नाही. पुढच्यानं जर आपल्याला महत्व दिलं तर ते आनंदाने स्वीकारलं पाहिजे. हो तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. सीता लाजू लागली. खरंय बघता बघता सगळी तयारी झाली. सगळ्याला आनंद झाला. कारण हीच अपेक्षा होती की रामानं राजा व्हावं. पण 33 कोटी देवांना मात्र वाईट वाटलं. आपलं ठरलं काय, याचं चाललंय काय. काही झालं तरी हरकत नाही पण राम राजा नाही झाला पाहिजे याच्याकरता सगळ्या देवाची मिटिंग झाली, बैठक झाली आणि सगळ्या देवांनी मिळून एका दूताची निर्मिती केली. त्याचं नाव विकल्प. जा अयोध्येला काही कर पण तो राम राजा नाही झाला पाहिजे याची तुझी जिम्मेदारी आहे. विकल्प खाली आला पण बऱ्याच काळ अयोध्येच्या बाहेर बसून होता. लक्ष द्या. अरे ज्या नगरीत दुःख नाही, दारिद्र्य नाही, दैन्य नाही, अकाली मृत्यू नाही, पाप नावाची गोष्टच अयोध्येत नव्हती. अशी असणारी अयोध्या आहे. तिथं विकल्प. विकल्प म्हणजे काय हो? वाईट विचार. हा विकल्प कसा घुसन. हा म्हणून बराच काळ विकल्पाने अयोध्येच्या बाहेर मुक्काम केला आणि इकडे सगळ्या तयारीला सुरुवात झाली. रामाला राज्याभिषेक करणार. 7 समुद्राचं पाणी आणलं, 7 देशाची मृत्तिका आणली. जय्यत तयारीला सुरुवात झाली. सगळे आनंदात आहेत आणि राम राजा होणार याचा सगळ्यात जास्त आनंद जर कोणाला झाला होता, कैकेयीला झाला होता. महाराज माझा राम राजा होणार आहे, माझा राम राजा होणार आहे. आनंदाने कैकेयी आणि सर्व कारभार पाहत होती स्वतः. हो मंतरे इकडे काय बाई साहेब, जाग जरा फुलं घेऊन ये. माझ्या लेकराला सकाळी अभिषेक होणार आहे. जा फुलं आण. फुलं आणण्याकरता मंथरा पाठवली आणि विकल्पानं पाहिली कैकेयी. मंथरा एवढंच गिराईक आता आपल्याला घे. हा बरोबर आहे. भूत सुद्धा विचार करून लागा त्यात माणसाला. भूत आपला वेळ खराब करीत नाहीत. तेवढी खराब अवलाद दिसली की मग काय झालं, भूताने झपाटलंय. भूत मोकळय वय इद्र्या, तुझ्या तोंडाचा वास येतोय, तुझ्या मागं भूत लागलं. माणसं एवढी खोडीला आहेत, मग भूत माणसाला भ्यायला लागली. एवढाच गिराईक फक्त आपल्याला अयोध्येत घेऊन जाऊ शकतं. त्या विकल्पाने मंथरेच्या देहात प्रवेश केला आणि बुद्धिभेद होऊ लागला. हे कुटील राजकारण नीट लक्षात घ्या. आणि मग निघाली मंथरा. फुलं राहिली, सगळं राहिली. जशी गेली तशी मंथरा परत आली आणि आल्याबरोबर म्हणते, कैकेयी जरा रोजच्या पेक्षा जास्तच आनंद झालाय तुला. हा?
काय झालं? हे म्हणत रे, अगं बाई, उद्या माझ्या रामाला राज्याभिषेक होणार आहे, त्याची तयारी आपल्याला करायची. कुणाचा राम? कौशल्याचा. सोड, कौशल्याचा काय आणि माझा काय? लेकरू. ते लेकरूच असत. माझा काय, कौशल्याचा काय, लेकरू. नाही 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 नाही, हे पहा, जरा लक्ष द्या. कालचा विषय वेगळा होता, उद्याचा वेगळा, आणि आजचा विषय वेगळा आहे. फक्त लक्ष देऊन ऐका. काय म्हणून तुझं त्या रामाचं आणि तुझं नातं तयार होतंय सांग? तू का त्याला लहानाचं मोठं केलंस? 9 महिने 9 दिवस आपल्या पोटात वाढवलंस? आपल्या स्तनातलं त्याला दूध पाजलंस? नाही. मग कुठल्या अर्थानं तुझा आणि त्या रामाचा संबंध येतो? राम तुझा नाही, राम गप म्हणते रे. तुझ्या जिभेला काही हाड आहे का? खरंय, काही काही मी म्हणते तेच खरंय. काही कर, पण त्या रामाला राज्याभिषेक होऊ देऊ नको. पश्चातापाची वेळ होईल. तू पुढचं काही लक्षातच घेतलं नाही. काही काही उद्या राम राजा होणार, तुझे भरत त्याची पाय चोपणार. लक्षात येतंय? राम राजा होणार, भरत त्याचे पाय चोपणार. उद्या भरताची पुढची पिढी रामाच्या मुलाचे पाय चोपणार. अरे वा, म्हणजे इथून तिथून रामाची पिढी राजा होणार आणि तुझ्या भरताची पिढी सेवक होणार. म्हणून काहीतरी मार्ग काढ. रामाला राज्याभिषेक होऊ देऊ नको. गप म्हणते रे, काहीतरी बोलू नकोस. दिला अंग टाकून. मंत्र्यानं, लाडकी दाशी होती, हुंड्यात दिली ती. हुंड्यात मंतरा हुंड्यात दिली होती तिच्या बापानं. हुंड्यात. नशीब आता तेवढं राहिलंय. हा, आता हुंड्यात फक्त दास दासीत द्यायच्या राहिल्या. मंतरा हुंड्यात दिली ती, म्हणून मंतरा लाडकी होती. मंतरा म्हणून लाडकी होती. अंग टाकून दिलं म्हणून धावत काही काही आली, स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर मंतरेच्या अंगातल्या विकल्पाने कैकेयीच्या अंगात प्रवेश केला आणि मग मात्र कैकेयीचा बुद्धिभेद होऊ लागला. आणि पहिलंच वाक्य कैकेयीचं, खरंय मंतरे, तू म्हणते तेच खरंय. कुणाचा राम? राम माझा नाही. मग कौशल्येचा राम बाई, कौशल्येचा राम, 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 कौशल्येचा राम बाई, कौशल्येचा राम. राम माझा नाही, राम कौशल्याचा आहे. भेद निर्माण झाला, भेद. म्हणून मी सांगत असतो, संगत फार महत्वाची पहा जीवनात. कुणाचंच आपसुक आपल्या हातानं कधीच कुणाचं वाटोळं झालं नाही. जेवढे बर्बाद झाले ना जगात, तेवढे संगतीनं बर्बाद झाले. हा, अरे टप्पर नव्हती काळाची, कर्णापुढे उभा राहायची. अरे पृथ्वीने रथाचं चाक गिळलंय. ऐन वेळेला मंत्र आठवत नाही. पट्ट्या एक हाताने रथ तोलून धरला होता. दाताने बाण टाकीत होता तरी अर्जुनाचा घाम निघत होता. लक्षात घ्या. दोनदा कृष्णाला तरी, अर्जुन बी खानदानी होता काका. त्यांनी सांगितलं कन्हैया, अरे त्याचं धनुष्य तुटलंय रे, तो बाण टाकू शकत नाही, तो बाण टाकू शकत नाही. कसा बाण टाकू? कृष्णाने लाल डोळे केले, सांगितलं अर्जुना, आता जर सोडला ना तो तुझ्या माझ्या बी बापाला आठवत नाही. हीच वेळ आहे करणं, मार टाक बाण. नको रे कन्हैया, अरे युद्धशास्त्राला हा नियम मान्य नाही. त्याच्या रथाचं चाक पृथ्वीत गुंतलंय. एक हाताने रथ उपसतोय. डोळ्यातल्या पाण्यानं फक्त कर्णाने एकदाच कृष्णाकडे पाहिलं, कन्हैया यालाच नीती म्हणतात का रे? कृष्ण सांगत होते, कर्णा संगत चुकलास. अरे भरलेल्या दरबारात दुष्टाने द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला कर्णा. त्या दरबारात तू बी होता की रे? त्यावेळेस तुला पाप पुण्य आठवलं नाही. आता वेळ आल्यावर कळतं का?
आता तुला मारल्याशिवाय पर्याय नाही. एक संधी तुला दिली होती मी, आडरानात घेऊन जाऊन सांगितलं होतं की तू पांडवाचा थोरला ज्येष्ठ कुमार आहे. 5 पांडवाला तुझे पाय चोपाय लावतो करणा, फक्त त्याची संगत सोड. अरे कृष्णाचं बी म्हणणं खरं आहे, कर्णानं दिलेलं उत्तर बी बरोबर आहे. सांगितलं कन्हैया, ज्या बाजूनं तू आहे त्या बाजूनं विजय निश्चित आहे. पण तुला खरं सांगतो, दोस्ती केली रे म्या. माझ्याच जीवावर या दुर्योधनाचं युद्ध आहे. संपलो तरी चालेल, पण आता दुर्योधनाला सोडून तुझ्या बाजूनं कदापि येऊ शकत. आता ताकद नव्हती महाराज कर्णाच्या पुढे उभं राहायची. हट, अर्जुन नाही न कुणी नाही. हा, पराक्रमाची परिघाता म्हणजे कर्ण होता, संगतीनं चुकला. आज काही सात्विकपणे वावरणारे काही मंत्रेच्या संगतीत गेली, क्षणात बदलली, रामायण घडलं. म्हणून आपापल्या संगती चापचा. मी सदैव सांगत असतो, संगत महत्वाची आहे. जीवनात संगत फार महत्वाची आहे. एकाच विहिरीतलं पाणी कारल्याला दिलं तर कडू होत आहे, ओसाला दिलं तर गोड होत आहे, मिरच्याला दिलं तर तिखट होत आहे, आणि टिंब मध्ये टाकलं तर तेच पाणी आहे. ज्याच्या संगतीत जाऊ ना तो परिणाम होत असतो. काही काळ मंत्रेच्या संगतीत काही आल्या, बरोबर बुद्धी बदलली. कूप वाटिकेत जाऊन बसली. कूप वाटिका म्हणजे पूर्वीच्या काळी, लक्ष द्या, पूर्वीच्या काळी जर स्त्रियांना राग आला तर एक स्पेशल खोली असायची, बसायची. त्या खोलीत बसली की वळखायचं, रुसली. बरं झालं ती प्रथा बुडली, नंतर प्रत्येक बंगल्यात 3-3 खोल्या नव्यात. मला वाटत नाही आताच्या बाया त्या खोलीतनं बाहेरच निघल्या नसत्या. कवा बी गेलं की रुसली, कवा बी गेलं. हा, पूर्वीच्या काळी खूप रुसली. राजा दशरथाला पाचारण केलं गेलं. हा, त्यांचं धोतरच जागेवर नव्हतं. का? राम राजा होणार, राम राजा होणार, आनंदात होत होते. बरोबर का? भाग्यवान तो पिता. अरे मुलाकडे पाहिल्याबरोबर टर्कन छाती फुगली पाहिजे बापाची, तर ती अवलाद जन्माला घालण्याला अर्थ आहे. समोरून पोरगा चालला आणि पाहुण्याने विचारलं ना कोण आहे होते, लाजत आहे माझं आहे म्हणून सांगाया. काय जन्माला, काय श्वान सुकरे बापुडी, कोल्या कुत्र्याला बी लेकर आहेत. हा, जन्माला घातलं तर असं खास. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा, मी म्हणतो राहू द्या तिन्ही लोकी, गावापुरता तरी लावावा. बरं गाव राहिलं, गल्ली पुरतं तरी. गल्लीत आलं तर कवाडा लावून घ्यायचा तो वार गुंडा. हा, राजा दशरथाचा प्रवेश खूप वाटिकेत झाला. पाहिलं महाराज, कैकेयीने लाल डोळे केले होते आणि साज श्रंगार तोडून टाकला होता. वेणीतले मणी, फुले, गजरे, त्या काळात बी गजरे होते, आज बी गजरे आहेत. फक्त पहिले नवरे आणीत होते ना, आता आणीत नाही, तेवढाच फरक आहे. हा, सगळं तोडून टाकले. वेणीतले मणी तोडले, सगळे अलंकार विस्कटून टाकले, केस विस्कटले. राजा दशरथ आले आणि आल्याबरोबर राजानं विचारलं, प्रिये काय झालं? कैकेयी नुसते लाल डोळे. खरं सांगू, तोंडापेक्षा माणसाचे डोळे जास्त बोलतात बरं का. राग आलाय का कशाहून कळतो? डोळ्याहून. आयला गडी खुश आहे, कशाहून कळतंय? डोळ्याहून. डोळे म्हणजे तोंडापेक्षाही जास्त बोलणारा अवयव काय? डोळे. पाहुणा आला, तोंडाकडे बघूच नका, फक्त डोळ्यात डोळे घालून बघा, जेवायचं का डोळ्यावरच कळतं. हा, खाली बघितली की ओळखायचं 2 दिवसाचं उपाशी. फरक आहे. डोळे हा महत्वाचा अवयव आहे. लाल डोळे केले होते कैकेयीनं. काय झालं? वा वा राजा, वा राजकारण. काय झालं कैकेयी? मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे सुडबुद्धीनं वागत असाल. अगं पण झालं काय?
कुठे माझा भरत? मामाच्या गावी युधाजीत आला होता, मी पाठवून दिला. आणि आता आपल्यात काय चाललंय? रामाला राज्याभिषेक. तेच विचारते मी, एवढं राजकारण? अगं झालं काय काही काही? तुम्हाला आठवतं का? बघा बरं, तुम्हाला आठवतं का? दंडकवनी तुम्ही लढता संगर, इंद्रासाठी घडले भयंकर. मीच घातिला तुमच्या रती हो, निज बाहूचा आक. नाथा मोडू नका वचनास. तुम्हाला आठवतंय का? देव आणि दैत्याचं युद्ध लागलं. शुक्राचार्य विरुद्ध इंद्र, भयंकर युद्ध लागलं. आणि मला युद्ध पाहायची काय झाली हौस. स्त्रियांना कधी कुठली हौस होईन सांगता येत नाही. नेहमी जत्राला यात्राला जिथं गर्दी तिथं नवऱ्या संग जायची. मग स्त्रियांना हौस येते आणि जाताना दागिने घालून जातात. चोरानं धरले, दोघं बी जोडपिले. मी आले होते तुमच्या सोबत. अचानक तुम्ही युद्ध जिंकणार, तुमच्या रथाचा आक मोडणार, रथ पलटी होणार. मी उतरले, हात घातला, मी रथ तोलून धरला आणि तुम्ही युद्ध जिंकलं. आणि म्हणून मला वरदान दिलं होतं ते आज मला मागायचंय. आणि तुमच्या घराण्याची रीत आहे काय? जीव गेला तरी 72, पण तुमच्यात कुणी दिलेला शब्द मोडत नाही. तुमच्या घराण्याची रीत आहे. रघुवंश रीत चली आई, प्राण जाय पर वचन ना जाई. तुमच्या घराण्याची रीत आहे. पण झालंय काय काही काही? तुम्ही मला 2 वर दिले, आज मी मागणार. माग काही काही प्रसंगी आज माझा प्राण जरी मागितलास तरी मी द्यायला तयार आहे. का? माझ्या रामाला राज्याभिषेक होणार आहे. माझा प्राण माग, मी द्यायला तयार आहे. खुश होते राजा दशरथ. मग थेट मागणी केली. एका वराने भरता सिंहासन, रामाशी वनवास. हसू लागले राजा दशरथ. काही मला माहित आहे तुझा जरा थट्टा करायचा स्वभाव आहे. पण आज ही थट्टेची वेळ नाही. आज ही वेळ थट्टा करायची. राजा थट्टा नाही करत, मी अंतःकरणापासून मागते. उद्या होणारा राज्याभिषेक माझ्या भरताला झाला पाहिजे. तुमचा तो राम 14 वर्षाकरता अरण्य थाकलायचा, हेच माझं मागणं आहे. आणि तुमच्या घराण्याची रीत आहे, शब्द मोडू नका. मोडू नका वचन नाता, मोडू नका वचन नाता, मोडू नका वचनास नाता, मोडू नका वचनास नाता, मोडू नका वचन, मोडू नका वचन, मोडू नका वचन नाता, मोडू नका वचनास नाता, मोडू नका वचनास नाता. एका वराने भरता सिंहासन, एका वराने भरता सिंहासन, रामाशी बनवास, ओ रामाशी बनवास नाता, मोडू नका वचनास नाता, मोडू नका वचनास नाता, मोडू नका वचनास नाता. मोडू नका वचनास नाता, मोडू नका वचनास नाता, मोडू नका वचनास, मोडू नका वचन, मोडू नका वचन नाथा. काही कास वेडेपणा करते. अगं पाणी आणलं समुद्राचं, माती आणली, सगळे जपी तपी हाटी योगी ब्राह्मण गण गंधर्व सगळे पाचारण केले. उद्या राज्याभिषेक होणार आणि काही क्षणावर राज्याभिषेक आला आणि तू काय काढलंय? राजा का वेडेपणा करतो? अरे कुळाला बट्टा लागेल. तुमच्या घराण्याची रीत तपास. स्वप्नात दिलेलं राज्य हरिश्चंद्रानं दृष्टांतात सुद्धा नाही म्हणले नाही, दान दिलं. त्या खानदानात जन्मला, वचन मोडतो. रामाला आधी प्रसादातून काढा,
या घराण्याशी नाते जोडा, आजुळा हुनी हो परत बोलवा, जणी माझ्या भरतास नाथा मोडू नका वचन. अगोदर माझ्या भरताला आणा. नको काही हात जोडतो, पदर पसरतो. काय माझ्या रामाने तुझा अपराध केला काही. 700 बायका आहेत मला, 700, पण सगळ्यात जास्त प्रेम मी तुझ्यावर केलं चांडाळणी. तुझ्या रामाच्या मुळावर उठलीस. काय अपराध केला का माझ्या रामाने तुझा. राजा तू किती विरडला तरी माझं वाक्य ऐक. वरला भावीन मीन घ्यायची शेवटचाही श्वास, नाता मोडू नका वचना. वचन पूर्ण झाल्याशिवाय मी जीव देणार नाही. आहा, माझ्या भरतालाच राजा करावं लागणार. हात जोडतो तुला. पाया पडतो काही. अजूनही बातमी बाहेर गेलेली नाही. हात जोडतो काही तुला. उद्या होणारा राज्याभिषेक तुझ्या भरताला करीन काही, पण कमीत कमी नाही राजा. अरे जेवढा माझा भरत राजा होणं गरजेचं आहे, तेवढा तुझा राम अरण्यात जाणं गरजेचं आहे. घेतले तर 2. अरे सोन्याच्या सिंहासनावर विराजमान असणारा राजा दणकन जमिनीवर बसला. पुढे येणाऱ्या संकटाची चाहूल राजा दशरथाला कळून चुकली महाराज. पायाच्या अंगठ्याने राजा दशरथ माती उकरू लागले. भगवंता, अरे स्वप्नात इतका वाईट क्षण येईल हे सहन होत नाही, हे मला साक्षात भोगावं लागतंय. खळ 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 डोळ्यातून पाणी वाहू लागलं काही चांडाळणी. नको असं करू. माझ्या रामाला अयोध्या नगरी प्रेम करते ग. माझ्या लेकरावर हात जोडतो. बाहेर बातमी नाही गेली अजून, हात जोडतो. भरताला राजा करू. राहू दे ग माझ्या रामाला, राहू दे माझ्या अयोध्येत रामाला, राहू दे काही राजा. लाज वाटते का रे. सम्राट अयोध्येचा राजा बायकोच्या पुढे रडतोय. राजा दशरथ आहे, देवाला मदत करणारा, आज रडतोय. हात जोडले राजा दशरथ, रडू लागले. डोळ्यातून अश्रू वाहतात. जमिनीवर बसलाय राजा दशरथ. नाईलाज झाला. सेवकाला सांगितलं, जा रे त्या प्रभू रामचंद्राला बोलवून आणा. राम व्रतस्थ होते. एकच पांढरा शुभ्र कपडा अंगावर होता. शेणानं सारवलेल्या जमिनीवर प्रभू रामचंद्र झोपले होते. कारण उद्या राज्याभिषेक होणार आहे. सोपस्कार ही तयारी आहे. गेल्याबरोबर प्रभूला पाचारण केलं, चला तुम्हाला काही मातेच्या महालात बोलावलंय. प्रभू रामचंद्र आले. अरे सतत सतत सिंहासनावर रत्नमंचकावर बसणार आपला पिता ज्या आरती जमिनीवर बसलाय, याचा अर्थ काहीतरी शंकेची पाल चुकचुकली गेली. आले, हात जोडले. पाण्यानं भरलेल्या डोळ्याने राजा दशरथाने प्रभूचा मुख चंद्र निहाळला. नाता मात्र स्मित हास्य कैकेने केलं, बघ रे रामा, बघ ना तुझा पिता. अरे सूर्यवंशातला राजा आहे. शब्दाला माघारी फिरायला लावतो. काय झालं आई? रामा, मी 2 वर मागून घेतले होते. आज योग्य वेळ आली म्हणून 2 वर मी मागून घेतले. काही चुकीचं आहे का? पण मी मागितले नव्हते बर का. यांनी प्रेमानं मला दिलते. आज मागितले. काय मागितले आई? एका वराने भरता सिंहासन तुझला रे वनवास. तुला 14 वर्षाकरता अरण्यात जावं लागेल आणि एका वरानं माझा भरत राजा होईल. त्याच्यात काय नको 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 चांडाणी, तुझ्या जिभेला काय हाड आहे काय? काही समोरासमोर बोलतेस. बघ रे तुझा पिता.
आता नका चिंता करू. तुम्ही जन्माला घातलं आणि तुमच्या शब्दाकरता जरी काया कामी येत नसेल तर जन्माला घालण्यात तरी काय मतलब, काय अर्थ आहे? हे संस्कार आहेत महाराज, आणि संस्कार कुठं विकत मिळत नाहीत. कुठेही संस्कार या जगात विकत मिळत नाहीत. त्या आई बापानं घरात करावी लागणारी गोष्ट आहे. त्याची सुरुवात नीट आहे, त्याचा शेवट सुद्धा भन्नाट झाल्याशिवाय राहत. अरे राजाच्या पोटी जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज, राजाचा मुलगा आहे. चुकून एके दिवशी नर्तकीचा नाच बघायला गेले. जिजामातेला कळलं, काका बाल शिवाजी नृत्य बघायला. लक्ष द्या, प्रत्येक जण आई आहे, हे मनोरंजन नाही. पायलीभर पेरलं तर चिपटभर तरी उगवायला पाहिजे, हे व्यासपीठ मनोरंजन नाही. धगधगता अग्नी म्हणजे रामकथा आहे, मस्करी नाही. महाराज जिजामातेला कळलं की बाल शिवाजी नृत्यकेचा नाच बघायला गेलेत. आल्याबरोबर बोलावून घेतलं आणि आयुष्यात फक्त एकदाच कानफडात मारली. सांगितलं, राजे कुठे गेला होता? आऊसाहेब, आऊसाहेब नाच बघायला गेलो होतो. कोण नाचत होता राजे? स्त्रिया होत्या. मग राजे तिकडे जायची गरज काय होती हे आम्हाला सांगायचं, आम्ही बी स्त्री आहोत. राजे तुम्हाला जर नाचच बघायचा आहे, आम्हाला म्हणायचं आम्ही तुमच्या पुढे नाचलो असतो. याला आई म्हणायचं. होईन तलप पुन्हा तिकडे जायची. आपली म्हणली असती, बाळ्या सुट पैसे घेऊन जायचंच की रे उधळाया. तुम्हाला मार खायची पाळी येते, त्याचं हे कारण आहे, तुम्ही संस्कार करत नाही लेकरावर. अभ्यास तर लेकर करते तेच हो, अभ्यास तर करावाच लागणार आहे लेकराला. पण संध्याकाळी दिवा लावल्या लावल्या त्याला शुभम करो ते म्हणायला लावा. बरं आम्ही बी नुसतं तुम्हालाच सांगतोय, आमची बी गाणीच म्हणत यात, आमची तरी कुठं धड. सांगणाराचे बी असंच असतंय. प्रभू पा व्यत्यय येईल असं करू नका. प्रभू रामचंद्र भगवान की जय. महाराज एक एक प्रसंग बिंबीच्या देठापासून तयार करायला लागतो. मध्ये कुई वाजलं का सगळं डासलं. तर बघ रे तुझा पिता शब्द देऊन शब्द माघारी फिरवतोय. चिंता करू नका पिताश्री, मी 14 वर्ष नको रे. आई वडिलाचं दर्शन घेतलं महाराज, ज्याला राजा होणार आहे क्षणात भिकारी. त्यातून काय शिकावं आपण? स्वप्न जर पाहिलं का सत्यात उतरल्याशिवाय सत्य मानायचं नाही. अरे 1 करोड रुपयाची गाडी परिस्थितीने माणूस सकाळी घेऊ शकतो, 1 करोड रुपयाची गाडी घेऊ शकतो आणि 4 वाजता धडकून मरू शकतो. मोठ्या आयटीत घर आपण बांधू शकतो, पण वास्तुशांतीच्या आधी आपला 13 होऊ शकतो. गॅरंटी कशाची बी महाराज, या जगात कशाची बी गॅरंटी आहे, फक्त गॅरंटी नाही या देहाची. हे कधी फुस वाजल सांगता येत नाही. आपण सगळे मिळून भगवान बाबाच्या या पवित्र मंडपातून आपल्या चिखले काकूंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहू. महाराज आपण कसं घेतो त्याच्यावर अवलंबून आहे. चालू सप्त्यात प्रभूची कथा सुरू असताना जाणं म्हणजे थेट स्वर्ग आहे, थेट स्वर्ग आहे. आणि कुणी काही म्हणा, जेवढे बसलेत इथं माझ्या पुढे जेवढे बसलेत गॅरंटीने यातले कितीतरी जण पुढल्या वर्षी सप्त्याला नसते. तुम्ही म्हणता ना आता मारितो का काय, अहो गावाला जाता नेहमी वाईट लक्षात येतं तुमच्या, नेहमी गावाला जाताल का नाही. आणि काय सांगावं, गावाला नाही गेलं तर ह्याची गॅरंटी नाही. म्हणजे जी गॅरंटीच नाही
त्याच्यावर प्रेम करण्यापेक्षा प्रेम कशावर करा? राजा राम 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 सीताराम, राजा राम 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 सीताराम राम. हा, टाळी. राजा राम 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 सीताराम राम राम, 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 राजा राम 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 सीताराम राम राम. टाळी. राजा राम 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 सीताराम राम राम, राजा राम 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 सीताराम राम राम, राजा राम 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 सीताराम राम राजा राम, राम 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 सीताराम राम राम, राजा राम 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 सीताराम राम. हा. राम राम सीताराम राम राम, राजा राम 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 सीताराम राम राम, राजा राम 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 सीताराम राम राम, अरे राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की, 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 राजा राम 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 सीताराम राम राम, राजा राम 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 सीताराम राम राम, राजा राम 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 सीताराम राम राम, राजा राम 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 सीताराम. टाळी टाळी. हा. राजा राम 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 सीताराम राम राम, राजा राम 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 सीताराम राम राम, प्रभु रामचंद्र भगवान की एकावनात एकावनात, राजा राम 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 पवन सुत हनुमान की जय. सद्गुरु भगवान बाबा महाराज. राम राम, हातवरी हातवरी पार्वती पते शिव. हर 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 हर. राम राम राम, राजा राम 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 सीताराम राम राम, राम 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 सीताराम राम राम, राजा राम 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 सीताराम राम प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय. पवन सुत हनुमान की जय. जय. पा जप केला पाहिजे, जप वाया जात नाही. आणि जे प्रत्येक वेळेस जप केल्यावर ज्या त्या वयाप्रमाणे माणसाला मिळत असत. बालपणी जप करावा देवा, काहीतरी जीवनात प्राप्त व्हावं अशी सद्बुद्धी दे, चांगल्याच्या संगतीत राहायचा योग दे. लहानपणी तरुणपणी यश संपादन झालं, तरुण मुलाने जप करा, लग्न होईन, चांगली बायको मिळन. अलीकडे मला वाटतं फक्त माळा घातलेल्या पोरांचे लग्न होण्याची शक्यता आहे, अजून त्यांच्यावर विश्वास आहे. म्हणून व्हायापुरती तरी घाला, आहे का नाही? असो, नीट लक्ष द्या. प्रभू या चांडाळणीचं ऐकू नको, नको ऐकू. पण जाता जाता प्रभू रामचंद्राने दोघांचं दर्शन घेतलं आणि जाण्याकरता वळाले. अरे डोळ्यात आसू आले हो. दुसर प्रतिमा दिसू लागली. पाठीमागून राजा दशरथ हातवारे करू लागले. क्षमा करी रे राघवा मला, क्षमा करी रे या पित्याला क्षमा. राजगादीचं स्वप्न दाखवलं आणि तुला वनवासाला जावं लागलं. एवढ्यात करारी आवाज कानावर पडला काही काहीचा. ए रामा, अंगावरचे सगळे वस्त्र अलंकार काढायचे, झाडाच्या साली गुंडाळायच्या, म्हणजे त्याला वलकल म्हणतात. वलकल, वलकल नेसून जायचं. वलकल असं जायचं नाही. हो आई, अगं कैकई तुझ्या जिभेला काही हाड आहे का? आता मात्र बोलण्याची परिस्थिती राजा दशरथाची राहिली नाही. हात जोडले, पायाला स्पर्श केला, दोघांचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, आई तुझा एक एक शब्द पाळला जाईल. तुझ्या शब्दाच्या बाहेर एकही अक्षर आम्ही जाणार नाही. वस्त्र काढून जाईन, अलंकार आहे ते ठेवून जाईन,
रोटीचा रुचिक केसाला लावून जटा तयार करेन. निघाले प्रभू. आता तोंडातनं शब्दच फुटत नाही. राजा दशरथाचे हातवारे करू लागले. निघाले प्रभू. पण जाता जाता प्रभूने विचार केला, बाळा बाळा म्हणून कौतुकाने लहानाचं मोठं केलं, त्या आईची अवस्था काय होईल. जाता जाता आईच्या पवित्र पायाचं दर्शन घ्यावं म्हणून प्रभू रामचंद्र कौशल्य मातेच्या महालाकडे वळले. अवजीच्या पोटचा गोळा उद्या अयोध्येचा सम्राट राजा होणार आहे, त्या आईची अवस्था काय असेल. आल्याबरोबर कौशल्य माता उठली ना आरती करू लागली. आई आरती करू नको. एक अक्षर तोंडातून निघलं नाही. प्रभूच्या पटकन पायावर मस्तक ठेवलं. माते 14 वर्षाकरता वनवासाला चाललो. उद्या माझा भरत राजा होईल. आई माझ्या एवढंच प्रेम त्याच्यावर कर. काय झालं रे लेकरा. कैकेयी मातेनं 2 वर दिले होते माझ्या पित्यानं, ते आज मागून घेतले. एका वराने भरतास्यासन मजला ग वनवास. आई मी वनवासाला चाललो. हे ऐकायला ती सावध राहू शकते का आई. धाडकन कोसळली कौशल्य माता. सावध झाली. कडकडून लेकराला मिठी मारली. आई आई वनवासाला जाण्याचं दुःख नाही माते, पण पुन्हा या तुझ्या पवित्र पायाचं 14 वर्ष दर्शन मला होणार नाही याचं दुःख. कडकडून मातेच्या पायाला मिठी मारली. टप 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 कौशल्य मातेच्या डोळ्यातलं पाणी प्रभूच्या पाठीवर पडू लागलं होतं. पुन्हा पुन्हा हुंदका येऊ लागला. कडकडून पुत्राला मिठी मारली. कौशल्य माता रडू लागली. चल लेकरा मी तुझ्या सोबत येते. अरे या राजकारण्याने कुटील डाव केला आणि या कौशल्याचं लिकरू अरण्यात धाडण्याचं ठरवलंय. आतापर्यंत तुला कधीच बोलले नाही. मजहुनी रे त्यांना कैकई यावडे. माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुझ्या पित्यानं कैकेयीवर केलं, पण एक अक्षरानं सुद्धा मी आजपर्यंत बोलले नाही. आणि कैकेयी चांडाळणी, अगं पाठच्या बहिणीप्रमाणे मी तुझ्यावर प्रेम केलं. कधी न घडला सवती मत्सर. कधीच मला असं वाटलं नाही कैकेयी की तू माझी सवत आहे. बहीण समजून तुझ्यावर प्रेम केलं. माझ्या लेकराच्या मुळावर उठलीस. ज्या नगरीत माझा राम नाही त्या नगरीत मला राहायचंच नाही. चल. नाही आई. पुत्र प्रेमापेक्षा पतीची सेवा करणं तुझं कर्तव्य आहे. माझ्या जाण्यानं माझ्या वडिलांची अवस्था फार दयनीय होणार आहे, वाईट होणार आहे. आई मी गेल्यानंतर राजा दशरथाची सेवा कर ग. 14 वर्षे झाल्याबरोबर तुझ्या पवित्र पायाचं दर्शन घ्यायला धावत ती नाही. फक्त माते 14 वर्षे पुरेल एवढा आशीर्वाद दे. काय वाटलं असेल. याच्याकरता जन्माला आलास. अशी ताटातूट करण्याकरता जन्माला आलास. अरे सुखाचं स्वप्न दाखवून दुःखाच्या गर्दीत लोटून दिलंस लेकरा. मला ओलांडून अरण्यात चाललास. उंबरठ्यासह ओलांडून या मातेची माया. नको रे जाऊ राम राया. नको रे नको रे नको रे नको रे जाऊ राम राया.
शतनवसानी येऊन पोटी. माझ्या पोटी का एवढ्या सहजासहजी जन्माला नाही रे आला. या कौशल्यानं फार उपास तापास केले रे लेकरा, म्हणून माझ्या पोटी जन्माला आला. शतनवसानी येऊन पोटी सुखावलेस कारे दुःखासाठी. प्राण मागतो निरोप रडते ही कासावीस काया. नको रे नको रे नको रे जाऊ राम राया. जाऊ राम राया. कशी मुडती सवत कै कै. तीही मज सम अबला आई. सांग कैकई, तुझ्या भरताला जर मी असा अरण्यात पाठवलं असतं तर तुला काय वाटलं असतं. कशी मुडती सवत कै कै. अग तूही मज सम अबला आई. देशील का तू सांग भरता आज्ञाती कांतारी जाया. नको रे नको रे नको रे जाऊ राया रे. जाऊ राम राया रे. जाऊ राम राया रे. जाऊ राम राया. भगवंता गाय आणि वासराची ताटातूट केलीस. कशा करताय स्वप्न धावलं देवा. आज माझं लेकरू मला सोडून अरण्यात निघालं आणि या कौशल्यानं आयुधेत राहून काय करावं. आई फक्त माझ्या पित्याची सेवा कर. पुत्र प्रेमात अडकू नकोस माते. माझ्या जाण्यानं माझ्या वडिलाची अवस्था फार फार वाईट होणार आहे मला कळतंय आई. म्हणून तू माझ्या पित्याची सेवा कर. आशीर्वाद घेतला आणि जाण्याकरता प्रभू बोलले. पाठीमाग कौशल्य माता धावू लागली. गेला रे माझा राम मला सोडून गेला. कसा मला टाकून गेला राम. 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 रामाविन मज मुळी करमेना.
सुचत नाही का कसा मला टाकून गेला कसा मला टाकून गेला राम 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 रामाविन मज मुळी करमेना रामाविन मज मुळी करमेना एका जनार्दनी पाहुनी डोळा एका जनार्दनी पाहुनी डोळा स्वरूप तुझे रे घनश्याम कसा मला टाकून गेला कसा मला टाकून गेला राम 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 कसा मला टाकून गेला माझा राम मला टाकून गेला. खरं सांगू जगातलं एकच नातं खरंय महाराज, बाकी सब झूठ का बाजार आहे. सगळं खोट आहे महाराज. अरे राम प्रभू 4 पावलं गेले, आता कुणाच ऐकत नाही हे पाहिलं. आणि कौशल्या मातेनं पदर पसरला कुणाला? सूर्यनारायणाला. तपू नको रे भास्करा विनंती ही माझी तुला, सांभाळी रे मम बाळाला सांभाळी रे मम बाळाला. सूर्यनारायणा हात जोडते तुला. माझं लेकरू अरण्यात हिंडत असेल, माय बापा जास्त तापू नकोस बर का रे, माझ्या रामाला ऊन लागेल. त्याची कौशल्या इथं सोबत सावलीला आहे, अरण्यात कौशल्या नाही रे. सूर्यनारायणा तापू नकोस रे, हात जोडते तुला. धरणी माते विनंती ग तुला. आई माझ्या लेकरानं पायात बी काही घातलं नाही ग, तापू नकोस बर का. माझ्या रामाच्या पायाला फोड येतील माते, तापू नकोस. हे फक्त आईच बोलू शकते महाराज. निघाले प्रभू. प्रेमाचा बांध कापला, त्याच्याशिवाय पुढचा पाऊल पुढे पडत नाही माहिती होतं प्रभूला. समजूत घातली, निघाले. पण जाता जाता प्रभूला असं वाटलं पुन्हा 14 वर्षे तिची ना आपली गाठभेट होणार नाही, म्हणून आपलं कर्तव्य म्हणून प्रभूचे पाऊल सीतेच्या महालाकडे वळाले. प्रभू आल्याबरोबर सीतेनं दर्शन घेतलं. पूर्वीच्या काळी पद्धत होती नवऱ्याच्या पाया पडायची. चांगलं असते पडत जावं का बाबा. दर्शन घेतलं आणि सांगितलं सीते मी आज आता ताबडतोब याच क्षणी घोर अरण्यात निघालो. पुन्हा 14 वर्ष तुझी आणि माझी अजिबात गाठभेट होणार नाही. तुला अधिकारवाणीनं सांगण्याकरता आलोय. मी गेल्यावर माझ्या माता पित्याला ना अयोध्यावासियांना असं कधीच वाटू देऊ नको राम अरण्यात नाही, आपलं अयोध्येत नाही. तू राम बनून त्यांची काय कर, सेवा कर. माझ्या बिन तुझ्या बी वाटणीची त्यांची सेवा कर. जानकी माझ्या जाण्यानं माझ्या आईवडिलाची अवस्था फार विकलनीय झाली आहे. तू राम बनून त्यांची सेवा कर. 14 वर्ष आता तुझी माझी गाठभेट नाही. अयोध्येत राहा. राम इथून सीताबी तू. अधिकारवाणीचं बोलणं आहे महाराज. सगळं ऐकून घेतलं, मध्ये मध्ये बोलली नाही. आदिमाये शक्ती आहे महाराज. हो स्वामी तुम्ही कुठे चालले? वनवासाला चाललो जानकी. किती दिवस? 14 वर्ष. बर 14 वर्ष सोपी आहेत का? औ 2 दिवस नवरा बाहेर चालला तर किती मिठी आहे महाराज. फोन करा बर का.
हा हे मला तिथं नाही रेंज बोंगाळ सगळं 14 वर्षाकरता चाललो जानकी. खरंय खरंय. होय व स्वामी पा किती कोड्यात घेतलं जानकीनं. ऐका जरा लक्ष देऊन. जर तुम्ही राजा झाले असते, जर तुम्ही राजा झाले असते राजा, तर मी कोण झाले असते? ऐ कोण झाले असते? राणी. नवऱ्याची अर्धी उपाधी पत्नीला असते. नवरा राजा तर बायको राणी. तुम्ही राजा झाले असते तर मी कोण झाले असते? राणी. खरं सांगा मी कुणासाठी आले? थोडा वेळ राहिला कार्यक्रम नीट ऐका. जर तुम्ही राजा झाले असते मी राणी. मी कुणा करता इथं आले? कुणा करता आले? खरंच महाराज मुलगी नावाचं म्हणजे स्त्री नावाचं पात्र भगवंताने असं निर्माण केलंय ना, ते त्यांनीच सोसू जाणं सोपं नाही. अरे 18-20 वर्षे सांभाळायची, कुणाच्या तरी गळ्यात बांधायची. एका क्षणात तिचं नाव बदललं जाणार आहे. एका क्षणात तिचं गाव बदललं जाणार आहे. एका क्षणात माणसं बदलली जाणार आहेत. 20 वर्षे एका घरात राहायचं आणि एका क्षणात कायमचं घर, कायमची रक्ताची नाती तोडायची, नवीन नाती जोडायची आणि कायमचं दुसऱ्या घरी जायचं. ही ताकद फक्त स्त्रीला दिली भगवंतानी. हे गड्याला कळत नाही. म्हणून मला असं वाटतं आता कायद्याने नियमच बदलावा. काय बघतो? गडी नांदायला व्हावा. खरं का नाही? ती फुलानं सजविलेली गाडी, मग नवरा नवरी अशी, मग यांनी फुंदू फुंदू रडायचं. फुंदू फुंदू कळतं ना? हा बायका नाहीत लावायच्या, गडी नांदाय गेला पाहिजे मग त्याला कळन. हा लोकांच्या लेकराला छळणाराचं परमेश्वर वाटोळ केल्याशिवाय राहत नाही. आणि करावंच असं मला वाटतं. मी कुणासाठी आले? तुमच्यासाठी. मी कोण आहे? तुमची बायको. अर्धांगी, अर्धी सुखात अर्धी दुःखात सामील. जर तुम्ही राजा झाले असते मी कोण? राणी झाले असते. तुम्ही सुखी मी सुखी, तुम्ही दुःखी मी दुःखी, तुम्ही राजा मी राणी महेश महाराज. मग तुम्ही वनवासी तर मी सुद्धा वनवासीच. कायद्यानं माझा अधिकार आहे. निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता. जेथे राघव तेथे सीता, 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 जेथे राघव तेथे सीता. काय जानकीचा स्वभाव आहे, काय चरित्र आहे महाराज. नीट ऐका. सिंहासनी श्री बसता आपण. ज्या दगडावर तुम्ही बसताल ना, तो दगड म्हणजे या सीतेच्या जीवाला सोन्याचं सिंहासन. ज्या अरण्यात तुम्ही हिंडताल ना स्वामी, ते अरण्य म्हणजे मला अयोध्येसारखं सुंदर राज्य आहे. सिंहासनी श्री बसता आपण, शिळे समनतील जनसिंहासन. आणि एका वाक्यात सांगून टाकलं. हे पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे बरं का, लक्ष द्या. वनवासाची मला न भीती, संग असता भाग्य विधाता, भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे
त्याच्यात आनंद आहे स्वामी. राम म्हणले जानकी अगं हिंस्र स्वापद आहेत, सोबत येऊन काय करणार तू? म्हणून पुन्हा सीता सांगते वनवासाची मला न भीती, संग असता भाग्य विधाता, भाग्य विधाता, जिथे राघव तेथे सीता, जिथे राघव तेथे सीता, जिथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. तरी रामप्रभू ऐकायला तयार नाही. थांब जानकी. आणि मग मात्र सीतेनं थोडा लटका राग आणला मारा आणि एका वाक्यात सांगितलं, लक्ष देऊन ऐका, चित्त इकडे द्या. कोणासाठी सांगा सदनी मी राहू, का त्या भरतावरी छत्रची पाहू. कुणासाठी राहू? भरताची भांडी घासू, नवरा अरण्यात, मी तर आनंदाने झोपू, चमच्यानं खाऊ आणि तुम्ही तिकडे फळ खा. याला काय अर्थ आहे स्वामी? कोणासाठी सांगा सदनी मी राहू, का त्या भरतावरी छत्रची पाहू, का त्या भरतावरी छत्रची पाहू. दास्यत्व करू का कारण नसता, दास्यत्व करू का कारण नसता, कारण नसता, जेथे राघव तेथे जेथे राघव तेथे सीता, 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 तेथे सीता, तेथे सीता. का राहू? कुणासाठी राहू? तुम्ही अरण्यात, बिघडलं जरा, कुणासाठी राहू इथं? कोणासाठी सांगा सदनी मी राहू, का त्या भरतावरी छत्रची पाहू. दास्यत्व करू का कारण नसता, जेथे राघव तेथे सीता. मी तर राहणार नाही, तुमच्या सोबत येणार. राम म्हणले जानकी सोबत न्यायला काही अडचण नाही, पण तिथं लांडगे, वाघ, हत्ती, सिंह, हिंस्र स्वापद आहेत, तू सोबत असल्यावर धोका होईल. आणि मग मात्र एक वाक्य सीतेनं सांगितलं, वनवासाची मला न भीती, संग असता भाग्य विधाता, भाग्य विधाता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. जानकी तू कशी येणार? गोड विषय नीट आहे का? कशी येणार? त्याचं उत्तर जानकीनं दिलं, ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी तुमच्या पुढती. भाग्य लागत माय अशी सीता मिळायला, पण सीतेचं बी भाग्य लागतं असा राम मिळायला. आपली नाव दगड्या, धोंड्या, कुठं नावी सीता. एका वाक्यात सांगितलं, तुम्ही सोबत आहेत, मला भिण्याचं काही कारण नाही.
जानकी यायचंय ना तुला? हो उठ. तिथूनच निघाली. त्याच्यासोबत अरण्यात जो आनंद आहे तो यांच्या पंचपक्वान्नात नाही निघाले. बघा बरं का पात्र कशी. आता पुढे आनंदाने नाचत होतं. दादा राजा होणार आहे, याला बोलव त्याला बोलव, सगळा धिंगाणा आनंदी आनंद होता. लक्ष्मणाकडे बातमी पोचली. लक्ष्मणा राम राजा नाही, राम वनवासी आहे, अरण्यात चालले. वस्त्र अलंकार काढून लाल डोळे केले. महाराज शेषाचा अवतार आहे. रागीट माणसं प्रेम बी तेवढं करीत असतात बरं का. अय रागीट माणसं प्रेम सुद्धा तेवढं करत असतात. आणि मला वाटतं प्रेम करणारीच माणसं रागीट असतात. मधले सगळे छक्के पंजे. एवढ्यात राम जवळ आले. राम प्रभू जवळ आले. खरंय लक्ष्मणा, एक खरंय. हा मी वनवासाला चाललो, आपली गाठ भेट आता 14 वर्षानंतर. दादा काय बोलतो? नाही नाही लक्ष्मणा, आपल्या पित्यानं आपल्या मातेला वर दिले होते, आज मागून घेतले. एका वारानं मी वनवास, दुसऱ्या वारानं भरताला राजगादी. लक्ष्मणाचं उत्तर आहे का? दादा तू भोळा आहे. हे कैकईन दशरथानं तुझ्यावर केलेला डाव आहे. काय केलाय? डाव. अरे वचन वचन नीट लक्ष द्या बरं का. वचन दिलं लक्ष्मणा. कशाचं वचन आहे रा दादा? अरे ज्या पित्यानं वचन दिलं म्हणून तू सांगतो, त्याच पित्यानं तुला बी वचन दिलंय की रे राजा करतो म्हणून. तुझं वचन मोडतो आणि बायकोचं पाळतो. वार वचन याला म्हणायचं कायदा. मला वाटतं लक्ष्मण वकील पाहिजे होता. माग बाण काळा कोट. काय प्रेम लक्ष्मणाचं. पण ते आपल्याकडे चालत नाही म्हणलं. ते छा 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 छा. इथं जे ठरलंय तेच होणार. काय होणार? तलवार काढली आणि एका वाक्यात सांगून टाकलं सगळ्या अयोध्या नगरीला, अय कैकई दशरथ अख्ख्या अयोध्या ऐका, जर राज्याभिषेक कुणाला होईन तर फक्त रामा बिन राज्यपदी कोण बैस. रामा बिन राज्यपदी कोण बैसतो. रामा बिन राज्यपदी कोण बैसतो. रामा बिन राज्यपदी कोण बैसतो. अरे रामा बिन राज्यपदी कोण बैसतो. 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 घेऊन या खड्ग करी मीच पाहतो. खड्ग म्हणजे तलवार. घेऊन या खड्ग करी मीच पाहतो. अरे रामा बिन राज्यपदी कोण बैसतो. 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 अरे वरही नव्हे वचन नव्हे त्या कैकईला राज्य हवे. वरही नव्हे वचन नव्हे कैकईला राज्य हवे. हा ऐका पुढचं वाक्य. बायकोचा हट्ट मात्र निमुट पाळत. बायकोचा हट्ट मात्र निमुट पाळतो. अन रामा बिन राज्यपदी कोण बैसतो. 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 ऐका काय भाषा आहे लक्ष्मणाची. इच्छिता ती पुत्र घात हे रे कसले आई बाप. वांछिती जे पुत्र घात हे रे कसले मायतात. कायद्यानं बोलतो लक्ष्मण. दादा तुला राजगादीवर बसावं लागणार आहे. चाल. कैकई मातेचा मात्र शब्द पाळला आणि तुझा म्हणलं की मोडला. भारेचा हट्ट राजा कसा रे पाळतो. रामा बिन राज्यपदी कोण बैसतो. 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 आणि निर्वाणीचं सांगून टाकलं शेवटचा अंतिम. बैस तूच राज्यपदी आडवा येतो कोण मधी. अरे बैस तूच राज्यपदी आडवा येतो कोण मधी. येऊ दे
रामा बिन राज्यपदी कोण बैसतो, रामा बिन राज्यपदी कोण बैसतो, रामाविण राज्यपदी कोण बैसतो, रामाविण राज्यपदी कोण बैसतो, रामाविण राज्यपदी कोण बैसतो, रामा बिन राज्यपदी कोण बैसतो, कोण बैसतो. कोण बैसतो. शेवटचं सांगून टाकलं, बैस तूच राज्यपदी, अरे आडवा येतो कोण मधी, येऊ देत कंठ स्नान त्याला घालतो. मुंडकच कापतो म्हणलं, एका एकाचं सोडित नाही, कोणी येऊ दे. हा, राजा दशरथाने वचन दिलं, बायकोचा हट्ट कसा रे निमुट रे पाळतो, बायकोचा हट्ट पाळतो आपला. लक्ष्मणा, अरे अवतार कशा करताय, चाललंय काय वेड्या. दादा तुला 2 प्रश्न विचारणार आहे, एका वाक्यात उत्तर दे, नाही तर आपलं खातं बिघडलं. विचार लक्ष्मणा, एक तर तू राजा हो, त्या पट्ट्या लखनला वनवासाला घेऊन चल. राम राजा होणं शक्य नाही. राम प्रभू म्हणतात तुला यायचंय ना, चल जा, सुमित्रा मातेचं दर्शन घेऊन ये. 5 मिनिटं राहिले, ताट बसा नीट ऐका. रामकथेचे श्रोतेत पारुष्यासारखं बसायचंच नाही. कथाय, अरे जीवनातली व्यथा दूर करण्याची ताकद कथेत आहे. प्रसन्न मनाने कथा ऐकायचं, अंतकरणातून सेवा केली, इस देश में रहना होगा तो जय श्री राम कहना होगा. भाई और बहनों, अयोध्येत मंदिर, तिसऱ्यांदा पंतप्रधान. कैयास पण धर्म राखलाय, धर्म तर राखलाय. हा, सुमित्रा मातेकडे लक्ष्मण आले, दर्शन घेतलं, थोडक्यात कथा सांगितली. फक्त 5 मिनिटं वेळ घेतोय, पण नीट ऐका, आता सावध होऊन महत्वाचा विषय आहे. पटलं तर टाळी वाजवायची. टाळी वाजवायला बी माणूस खानदानी लागतो, नाही चांगली वाजवली तर त्या दुसऱ्या खानदानात जन्माला येतं. हे कळायला बी माणूस खानदानीत लागतो. हा, सुमित्रा मातेकडे लक्ष्मण गेला, दर्शन घेतलं. आई दादाच्या सेवेसाठी चाललो. आईच्या डोळ्यात पाणी आलं. काय उत्तर आहे, काय वजनदार पात्र आहे तो रामकथेत. हे पटलं तरी इमानदारीने टाळे वाजवायची. सगळ्यांनी 2-2 कप चहा आणलाय, मी एकटा 3 तास झाला आरडतोय. हा, म्हणून सगळ्यांनी पटलं तर बरं का, ज्याला आवडत नाही त्याने वाजवू नका. काय उत्तर आहे काका सुमित्रा मातेचं. वनवासाला चाललाय राम, त्याच्या सेवेला चाललंय आपलं. खरंय का होय? आताची आई काय म्हणली असती, लक्सू इकडे हाय कर, काय तुला घेऊन देणं. त्यांचं पेटलंय हुरानात कोट्यावर, म्हणली असती का नाही आताची आई. खरे का खोटे, जा म्हणले, जा जा ते सेवा कर म्हणीन का. आणि अशी आई म्हणले रामायण हित व्हायला काय अडचण नाही. एका वाक्यात सुमित्रा मातेने सांगितलं, लक्ष्मणा आज स्वाभिमान वाटतो बाळा तुझा मला. आज खरंच मला असं वाटतंय माझी कुस पवित्र आहे, म्हणून तुझ्यासारखा बाळ माझ्या पोटी जन्माला आला. अरे आईची कुस पवित्र लागते महाराज, चांगलं लेकरू जन्माला यायला. हा, खरंच मला स्वाभिमान वाटतो तुझा. जा बाळा, पण 3 वाक्याकडे लक्ष द्या. पण लक्ष्मणा, सीता सोबत आहे, स्वप्नात ती वाईट विचार करू नको. डोळ्यात पाणी आलं लक्ष्मणाची. आई आई स्वप्न कधी पडतं, कधी पडतं स्वप्न, स्वप्न कधी पडतं. साधं झोपल्यावर नाही, गाढ झोपल्यावर. स्वप्न कधी पडतं, झोपल्यावर. आई आई तुझा बाळ तुझी शपथ वाहून सांगतो, 14 वर्ष तुझा लक्ष्मण झोपणारच नाही, मग मी स्वप्न पडन का. काय उत्तर आहे, 14 वर्ष लक्ष्मण झोपणार नाही. हा, आणि माते झोप कधी लागती. अय श्रोते, झोप कधी लागते, कशी बघा त्या अजून का आता धरून आणलाय. अरे झोप कधी लागते, झोप टरकून पंक्तीत आणल्यावर झोप लागते ना. झोप कधी लागते,
दणकून जेवल्यावर. मी असं ज्या का गावात म्हणलं झोप कधी लागते, एक म्हातारी म्हणली तुझं रामायण चालू झाल्यावर. गोड लागत ना, झोप लागते झोप. आई शपथ वाहतोय हा लक्ष्मण, 33 कोटी देवतांना साक्षी ठेवून तुझा लक्ष्मण शपथ वाहतोय माते, 14 वर्ष निराहार उपवास धरीन, अन्नाचा कण खाणार नाही. मग झोप लागन का? अय, झोप कधी लागते? जेवल्यावर. लक्ष्मणानं शपथा वाहिल्या 2, जेवण बी करणार नाही आणि 14 वर्षे झोपणार बी नाही. आणि मग सुमित्रा मातेनं कडकडून लक्ष्मणाला मिठी मारली. जा बाळा माझा तुला आशीर्वाद आहे. निघाले. पण जाता जाता लक्ष्मणाला असं वाटलं, आता 14 वर्ष चाललोय, ती नाराज नको. ती म्हणजे कोण? ती म्हणजे कोण? उर्मिला. लक्ष्मण उर्मिलेकडे आले. ऐका बरं का, उर्मिलेनं बी साज श्रंगार केला होता, म्हणजे मेकअप केली होती. साज श्रंगार केला होता उर्मिलेनं. का? काही जण विचारते, अरे आपला पती वनवासाला चालला, उर्मिला नटली कस काय? हा, आणीपेक्षा समाजात खरट लोकांची संख्या जास्त आहे. बरोबर ना? का नटली? त्याचंही कारण आहे. आल्या आल्या उर्मिलेनं दर्शन घेतलं बापूराव आणि सांगितलं, स्वामी बिंदास दादा वहिनीची सेवा करा. जाताना जर मी तुम्हाला उदास दिसले तर तुमचं मन माझ्याकडे ओढलं जाईल आणि सतत सतत मी तुमच्या ध्यानात येईल की उर्मिला नाराज होती, सुकली होती, आज प्रसन्न मनाने तुम्हाला वाट लावते. जा, 14 वर्षे उर्मिला तुमची वाट बघेल. आओ, अशी ताकद लागते, एवढं प्रेम लागतं. 14 वर्ष उर्मिलेनं सुद्धा वाट पाहिली. आणि आता राजा दशरथाच्या कानावर बातमी आहे. कुठे चालले? राम लक्ष्मण जानकी चालले. सुमंता, अरे कमीत कमी रथातून तरी आमच्या आणि लेकरांना बाहेर सोड. रथ जुंपला, रथात 3 जण बसले आणि निघाले. आता सगळ्या अयोध्या नगरीत बातमी पसरली, राम राजा होणार नाही, राम वनवासाला निघाले. आणि लोक धावू लागले, स्वयंपाक करता करता पिठाच्या हाताने धावू लागले, बाया बापड्या धावू लागल्या. आणि अख्खी अयोध्या एकाच आवाजात आरडत होती, ओरडत होती, थांब सुमंता, थांबवी रे रथ. सुमंता रथ थांबे हो, रामराज्य या नगरी यायचे, स्वप्ना जुनी ताजे कालचे, भग्न झाले अवचित मनोरथ. थांब सुमंता, थांबवी रे रथ. सुमंता रथ थांबव. लोक धावू लागले. प्रभू रामचंद्राच्या रथानं अयोध्येच्या बाहेर प्रवेश केला. रामानं वेश ओलांडल्याबरोबर धडाधड 2 बुरुज ढासळले. अरे स्वार्थानं बरबाटलेला समाज रडेल, याच्यात काय नवलय? स्वार्थापुटी सगळं जग रडेल, याच्यात काय नवलय? पण राम प्रभूनं अयोध्या सोडली, पशु पक्षी रडू लागले. अरे गोट्यातली जनावर रडू लागली महाराज. गाईचे गळती लोचन, अरे डोहाचे आटले जीवन, वना निघाला रे रघुनंदन, अयोध्येचे जन तळमळती. पाण्याच्या बाहेर पडलेला मासा जसा तळपड तळपड करावा, सगळा समाज रडू लागला. लोक आरडू लागले, ओरडू लागले, थांब सुमंता, थांबवी रे रथ. रथ थांबव सुमंता. रथ थांबत नाही. सगळे आले आणि रथाच्या चाकाला आपल्या आपल्या लेकराच्या उठ्या घाल घाल आमच्या लेकराच्या अंगावून रथ. न्यायचं ना आमच्या रामाला, घाल आमच्या लेकराच्या अंगावून रथ. नाईलाज झाला. प्रभू म्हणता, सुमंता रथ थांबवा. वेशीच्या बाहेर नदीच्या तीरावर रथ थांबला आणि रात्रभर प्रभूने गोड गप्पा आणल्या आणि मुक्काम केला. मला असं वाटतं आपण सुद्धा आता मुक्काम करू. आणि भरत बेटीचा गोड असणारा विषय उद्या. ठीक, तुम्ही आहेत का संपवायच्या मूड मध्ये? खरं सांगा बरं, प्रभूच्या मंडपात आहेत, संपाव वाटतंय का? अय तांबेवाडी,
मी बोलू का 3 तास अजून? तुम्ही असंच बसणार ना 12 वाजेपर्यंत? अहो म्हातारी दडकत्यावर म्हाताऱ्याला शिकवून काय उपयोग आहे का? ही तरणी पोरं संस्कारित झाली पाहिजे. 2-4 म्हाताऱ्या मगाच्या कामेकाला दडकल्या. असो, बघता बघता आपल्या सोहळ्याचा 4था दिवस आहे आज. अहो प्रभूची हे पहा, तुम्ही कथा ऐकताय ना, मनाचं समाधान तर होते, पण कणभर तरी पुण्य आहे महाराज. ही रामकथा आहे, जगभर डंका आहे, जगभर. कथा ऐकलीच पाहिजे, कानातनं मनात उतरा, प्रपंचाची भरभराट झाल्याशिवाय राहत. 4था दिवस आज आपला सांगतेकडे वाटचाल करतोय. हा, काय आनंद आहे, काय सोहळा आहे. आहे तोपर्यंत आनंद घ्या. काही म्हणतात पुढच्या वर्षी, गॅरंटी नाही. आहे तोपर्यंत केलं पाहिजे. माणसा करता नाही, सद्गुरू भगवान बाबा करता चाललेली ही सेवा आहे. त्यांच्या चरणी आपण हे पुष्प वाहतोय. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे मित्र महेश महाराज यांचं गुरुराज चॅनल आहे. गुरुराज महाराष्ट्रभर आपण युट्यूबनं तांबेवाडी ते महाराष्ट्रभर पोहोचवणार आहेत बरं का. म्हणून त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कीर्तन सगळ्या चॅनलला लाईव्ह होणार आहेत. गावाचं नाव राज्यभर होणार आहे, म्हणून त्या चॅनलला सगळेजण. आणि काय खर्च आहे, फक्त अंगठ्यात दम लागतो. मोठ्या मनानं सबस्क्राईब करा आणि राहिलेल्या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घ्या. हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, सुखी घालावे आमासी. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गाईन आवडी. हरी विठ्ठल देव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान